हॅलो नमस्कार मंडळी. तर मस्त असा गारवा पडलेला आहे, संडे आहे, साहेबांची सुट्टी आहे. सो साहेब आज त्यांचा आणखी एक पॉईंट मला दाखवायला घेऊन चालले आहे. सो नाश्ता करायला निघालो आहोत. लास्ट टाइम शिव आमच्यासोबत होती, आज ती झोपलेली आहे आणि संतोष भाऊ सीमाताई आमच्यासोबत येत आहे. ते अजून आलेले नाही, तर तोपर्यंत आम्ही थोडीशी वॉकिंग केली, थोडंसं टाइमपास केला आणि त्यानंतर फायनली संतोष भाऊ खाली आलेले आहे. तरी सीमाताई अजून आलेल्या नव्हत्या. सो त्या आल्या आणि मग आम्ही नंतर निघालो आहोत फायनली नाश्ता करण्यासाठी. तर बघूयात आज साहेबांचा नाश्ता आज आम्हाला कुठं करवतात. आणि प्रचंड थंडी होती, मस्त सनराईज झालेला होता बघू शकताय. आणि मस्त असं शनिवार आडाच्या एक्झॅक्ट समोर आम्ही आलेलो आहोत आणि अण्णासचे पोहे. सो हा लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं, तिलकला गेलो होतो आणि हे आहे इथले अण्णासचे पोहे शनिवारवाड्याच्या एक्झॅक्ट समोर. मस्त असे टेस्टी पोहे लागतात. दुकान छोटंसं आहे पण प्रचंड गर्दी असते इथे नाश्ता करण्यासाठी सकाळी सकाळी. मस्त होते पोहे, एकदम छान सांबार वगैरे टाकून दिलेलं होतं. आणि आमचे साहेब बघू शकताय, तर पोहे खाल्ले आणि चम्मच सुद्धा सोबत घेऊन चालले. त्यांना म्हटलं परत द्यायला जा, तर ते परत चम्मच देऊन आलेत. आणि त्यानंतर आम्हाला अजून त्यांचा आणखी एक छान नाश्त्याचा पॉईंट दाखवला, म्हणजे त्याच्याच एक्झॅक्ट पुढं. तर इथे नाथब्रह्माची इडली आहे, अतिशय सुंदर मिळते तिथे. काही ठिकाणी इतकी खास नसते पण तिथे खूप छान होती. आणि त्यानंतर साहेब आम्हाला घेऊन चालले होते त्यांचा फेवरेट चहा, म्हणजे जिथं कधी ते चहा पितात फ्रेंड्स, तर इंद्रायणी चहा आहे, त्याच पॉईंटला आहे शनिवारवाड्याच्या. तर तिथे आम्ही चहा घेतला, अतिशय सुंदर मस्त मलाई वगैरे टाकून चहा घेतला. मस्त आम्ही चौघं आलेलो होतो, सीमाताई संतोष भाऊ सुद्धा आमच्यासोबत आलेले होते. आणि आम्ही मस्त गरमागरम चहा पिला, नाश्ता मस्त पेट भरून झालेला होता आणि मस्त चहा असा एन्जॉय केला. आणि साहेब असे अधूनमधून मला घेऊन येत असतात, छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर तिथेच आम्ही भंडारामध्ये आम्हाला अगरबत्ती घ्यायची होती थोडीशी ऊद पेटवण्यासाठी. मी ते जे ऊद पेटवण्याचं तेच भांडं असतं तर ते घेतलं आणि मला घरामध्ये कसं प्रसन्न वाटतं, तर त्यानंतर आम्ही ते घेतलं. आणि त्यानंतर आम्ही फायनली निघालो आहोत घरी जाण्यासाठी. घरी जाता जाता आम्ही मुलींसाठी क्रीम रोल घेतले, चॉकलेट क्रीम रोल मुलींना फार आवडतात. तर म्हटलं तर घरी गेल्यानंतर परत विचारतील काय आणलं. सो घरी आल्यानंतर इथं लाईट पण गेलेली होती आणि माझी देवपूजा राहिलेली होती, कारण की सकाळी लवकर निघालो होतो. आणि इथं श्रेयाच्या दाताचा पण इथे प्रॉब्लेम चालू झालेला होता, तिचं रूट कॅनल आम्ही केलेलं होतं. सो त्याच दाताचा थोडासा तिचा तुकडा पडला होता, तर ती थोडीशी डिप्रेशनमध्ये आली होती. आणि माझी पूजा वगैरे झाली होती. त्यानंतर साहेबांनी तिथं उदी आम्ही घेतलेली होती ना, उदी नाही धूप म्हणता आय थिंक त्याला, धूप पेटवला घरामध्ये, छान प्रसन्न वाटत होतं. आणि ते लाईट अजूनही आलेली नाहीये, मला मसाला दळायचा होता. सो मी असे खडे मसाले, फायनली लाईट आली मी खडे मसाले वगैरे भाजले आणि त्यानंतर छान असे दळून घेतले, घरातली सगळी कामं उरकून घेतली. नाश्ता करून आल्यानंतर साहेब म्हटले होते मला इच्छा नाही एवढी जेवायची, त्यामुळे मी माझी घरातली सगळी कामं उरकून घेतली. भाजीपाला वगैरे आणलेला होता तो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साहेब मला म्हणतात मला ना थोडीशी हलकी हलकी भूक लागते मला म्हटले. मग त्यांनी मला भाकर टाकायला लावली. मग जास्त काही स्वयंपाक नाही केला, मसाला वगैरे दळून घेतला आणि त्यानंतर इथे मी थोडीशी भाकर त्यांना टाकून दिली. आणि त्यांना गरम गरम अशी बाजरीची भाकर आणि त्यावर असं गरम गरम असं शेंगदाण्याचं तिखट असू दे. तर मी इथं फक्त शेंगदाण्याचं नाही करत, तर सगळं मिक्स जे आहे ना, सगळं मिक्स याचं तिखट वगैरे असं बनवून ठेवते. आणि त्यानंतर आम्ही दोघं मस्त जेवण केलं, दुपारी आराम वगैरे झाला. आराम करून झाल्यानंतर मग आम्ही फायनली संध्याकाळी थोडंसं नॉर्मली स्वयंपाकाला जेवण केले. आणि रात्रीच्या टायमिंगला, एक्झॅक्ट रात्रीच्या टायमिंगला झोपताना मुलींना तिघींना ब्रश करायला लावले, आम्ही सुद्धा ब्रश केले. झोपताना कंपल्सरी ब्रश करत जा, दाताचे प्रॉब्लेम सध्या खूप चालू आहेत सगळ्यांना. तर रात्री सगळ्यांनी मस्त ब्रश वगैरे केला. आम्ही चेहरा वगैरे छान स्वच्छ असा धुवून घेतला. रात्री झोपताना कधी चेहरा छान असा स्वच्छ धुवून झोपायचा, स्किन चांगली राहते. आणि फायनली असा हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करा.